नमस्कार. कधी विचार केलाय की नात्यांमध्ये प्रेम जास्त महत्वाचं असतं की नियंत्रण? डेव्हिड एक्स नावाच्या एका लेखकाने त्याच्या बी रिलेंटलेस या पुस्तकात याच प्रश्नाचं एक थक्क करणारं उत्तर दिलंय. तर आज आपण याच पुस्तकाच्या वादग्रस्त पण मूळ तत्वज्ञानाचा जरा खोलात जाऊन अभ्यास करणार आहोत. चला सुरुवातच करूया या एका वाक्याने. हे एकच वाक्य या पुस्तकाचा संपूर्ण दृष्टिकोन आपल्यासमोर मांडतं. यावरूनच आपल्याला कळतं की इथे नात्यांकडे प्रेम किंवा समजूतदारपणाच्या नजरेतून नाही, तर पूर्णपणे शक्ती आणि नियंत्रणाच्या चष्म्यातून पाहिलं जाणार आहे. आणि एक गोष्ट इथं महत्वाची आहे. हे पुस्तक म्हणजे काही टिप्स किंवा सल्ल्यांचा संग्रह नाहीये. नाही. उलट ही एक संपूर्ण विचारसरणी आहे. एक अशी विचारसरणी जी 2 पक्क्या नियमांवर उभी आहे, जे लेखकाच्या मते नात्यातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठीच बनवले गेले आहेत. चला, तर मग बघूया हे मूळ तत्वज्ञान नक्की आहे तरी काय? ते नेमके कोणते 2 नियम आहेत ज्यांच्यावर ही सगळी विचारसरणी आधारलेली आहे? हे आहेत ते 2 नियम. पहिला, तिला काय वाटतं याची पर्वा कोण करतं? आणि दुसरा, नात्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती तुम्ही स्वतः आहात. सोप्या भाषेत सांगायचं तर, तुमच्या पार्टनरच्या भावनांना आणि इच्छांना दुय्यम स्थान द्या आणि प्रत्येक निर्णय फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी घ्या. लेखकाच्या मते कुठल्याही परिस्थितीत निर्णय घेण्याची हीच अंतिम कसोटी आहे. पण लेखक असे नियम का देतो? त्याच्या मते हे नियम म्हणजे भीती, संशय आणि गोंधळ दूर करण्यासाठी आहेत. ते का ढालीसारखं काम करतात. म्हणजे कुठलीही भावनिक गुंतागुंत असो किंवा सामाजिक दबाव, त्यातून सरळ स्वार्थी मार्ग काढायला हे नियम मदत करतात. आता हे नियम वापरले कसे जातात ते बघूया. म्हणजे संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी यांची रणनीती काय आहे? ह्या तत्वज्ञानाचा अंतिम हेतू भागीदारी किंवा समजूतदारपणा नाहीये, जो आपण साधारणपणे नात्यांमध्ये शोधत असतो. नाही, लेखकाच्या मते ध्येय अगदी स्पष्ट आहे. प्रत्येक संवादावर, प्रत्येक निर्णयावर 100% नियंत्रण. माझा मार्ग किंवा बाहेरचा रस्ता, ही एकच ओळ या विचारसरणीचा गाभा आहे. आता इथे एक खूपच इंटरेस्टिंग पण तितकीच वादग्रस्त तुलना केली आहे. लेखक नात्यांमधल्या घडामोडींना चाचण्या किंवा टेस्ट्स म्हणून बघतो. त्याच्या मते स्त्रिया सतत पुरुषांच्या मर्यादा तपासत असतात, अगदी लहान मुलांसारखं. म्हणजे या विचारसरणीत स्त्रीला एक पार्टनर म्हणून नाही, तर एक आव्हान म्हणून पाहिलं जातं. आणि ही चाचणी पास होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे कधीही काहीही झालं तरी हार न मानणे. बघा, कंट्रोल मिळवण्यासाठी भाषेचा कसा वापर केला जातो याचं हे एक जबरदस्त उदाहरण आहे. मी तुला ड्रिंक घेऊ का असं विचारल्याने अधिकार समोरच्या व्यक्तीकडे जातो. पण तू काय पितायस असं थेट सांगितल्याने संवादाची सुरुवातच नियंत्रणाने होते आणि तुमचा आत्मविश्वास दिसतो. म्हणजे लेखकाच्या मते नात्याची गाडी चालवण्याचं स्टिअरिंग व्हील फक्त एकाच व्यक्तीच्या हातात असायला हवं. नियंत्रण वाटून देणं म्हणजे अपघात ठरलेलाच आहे. हा विचार या तत्वज्ञानाच्या अगदी केंद्रस्थानी आहे, जिथे शक्तीची विभागणी करणं हे एक मोठं धोक्याचं चिन्ह मानलं जातं. आता आपण वळूया तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या साधनाकडे, प्रामाणिकपणा. पण थांबा, याचा अर्थ आपल्या नेहमीच्या प्रामाणिकपणापेक्षा खूपच वेगळा आहे. इथे प्रामाणिकपणा या शब्दाचे 2 पूर्णपणे वेगळे अर्थ दिसतील. डावीकडे आहे आपला नेहमीचा अर्थ, सत्य आणि मोकळेपणा. पण उजवीकडे बी रिलेंटलेसच्या जगात प्रामाणिकपणा हे एक शस्त्र आहे. हो, समोरच्याला धक्का देण्यासाठी, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आपला स्वार्थ स्पष्टपणे मांडण्यासाठी वापरलं जाणारं एक साधन. आणि हे किती टोकाला जाऊ शकतं याचं उदाहरण तर लेखक स्वतःच देतो. तो म्हणतो, जेव्हा तुम्ही एखाद्या बाईला असं थेट काहीतरी बोलता तेव्हा ती अवाक होते, कारण तुम्हीच एकमेव पुरुष असता जो तिला असं म्हणू शकतो. या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की प्रामाणिकपणाचा वापर परिस्थिती अस्थिर करण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी कसा केला जातो. आता या अशा धक्कादायक वागण्यामागे एक खूपच थंड डोक्यानं केलेला विचार आहे. लेखकाचं मत असं आहे की स्त्रिया सहसा पुरुषांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे त्याच्या मते खोटं बोलून वेळ घालवण्यापेक्षा सरळ खरं बोलून त्यांना धक्का देणं जास्त परिणामकारक ठरतं. ठीक आहे, तर ह्या सगळ्यांचा शेवट काय? हे तत्वज्ञान प्रत्यक्षात आणल्यानंतर लेखकाच्या मते अंतिम ध्येय किंवा आयुष्य कसं असायला हवं? पुस्तकात स्टेबल्स नावाचा एक शब्द येतो.
याचा शब्दशः अर्थ होतो तबेला. लेखकानं हा शब्द एकाच वेळी अनेक गर्लफ्रेंड्स ठेवण्याच्या प्रथेसाठी वापरलाय आणि हा शब्दच या विचारसरणीचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट करतो. लेखकाच्या मते हे त्याच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग होतो. आणि ही जीवनशैली किती मोठ्या प्रमाणावर होती याचा अंदाज तुम्हाला या आकड्यावरून येईल. लेखकाने दावा केलाय की त्याने मोजणी थांबवण्यापूर्वी 500 स्त्रियांसोबत संबंध ठेवले होते. हा आकडा या तत्त्वज्ञानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची व्याप्ती दाखवण्यासाठी वापरला जातो. मग या सगळ्या जीवनशैलीचं सार काय? थोडक्यात सांगायचं झालं तर भावनिकदृष्ट्या पूर्णपणे अलिप्त राहायचं. स्वतःलाच एक बक्षीस समजायचं. जे नियम पाळत नाहीत त्यांना सहज सोडून द्यायचं आणि अशी परिस्थिती निर्माण करायची की स्त्रिया तुमचा पाठलाग करतील, तुम्ही त्यांचा नाही. सगळा खेळ हा नियंत्रण आणि स्वमहत्वाभोवतीच फिरतो. आणि आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. जेव्हा बी रिलेंटलेस सारखं तत्त्वज्ञान फक्त आणि फक्त नियंत्रणावर लक्ष केंद्रित करतं, तेव्हा ते आपल्या आधुनिक जगातल्या नात्यांमधील असुरक्षितता आणि चिंतांबद्दल काय सांगतं? यावर नक्की विचार करा. जर तुम्हाला आमचं हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण विवेचनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.